नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यामध्ये खूप जिल्ह्यांना पीक विम्याचं वाटप अजून होणं बाकी होतं. त्याचबरोबर ज्या जिल्ह्यामध्ये उर्वरित रकमा देणं बाकी आहे, असे भरपूर प्रश्न आता सॉल्व्ह होऊ शकतात. कारण धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, जालना असो, बुलढाणा असो, या ज्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप रखडलेलं आहे, अशा सर्व जिल्ह्यांचे आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. कारण राज्य शासनाकडून या गोष्टींची दखल घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आता बुलढाण्यामध्ये काही मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप झाले, जालन्यामध्ये काही मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप झाले, परभणीमध्ये काही अ, मंडळामध्ये पीक विम्याचं वाटप झाले. परंतु उर्वरित पीक विम्याचा प्रश्न लोकप्रतिनिधी असो अथवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर जे मुख्य 3 जिल्हे म्हणजे धाराशिव, लातूर आणि बीड, या 3 जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन आणि पीक विम्याची रक्कम दाखवण्याची प्रक्रिया झालेली नव्हती. अखेर याबाबत बैठका झालेल्या आहेत. या बैठकीतून काल एका जिल्ह्याचा प्रश्न मिटलेला आहे, तो म्हणजे धाराशिव जिल्ह्याचा प्रश्न मिटलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील 4 लाखाच्या पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं वाटप केलं जाणार आहे. ते खरीप हंगाम 2025च्या पीक विम्यापोटी. आता हे 336 कोटी रुपये हे पुरणार आहेत का? किती पिकांसाठी येणार आहेत? कोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे? याबाबतचे अपडेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये घेऊच. परंतु सध्या तरी खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या पोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काल त्यांचा जो प्रश्न होता, जो दावा होता, तो काल निकाली लागलेला आहे. त्यामुळं राज्यस्तरीय समितीनं आदेश दिलेला आहे की जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं वाटप करणं बंधनकारक आहे. आता त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू होईल, क्लेम स्टेटसमध्ये रकमा दाखवायला सुरू होईल. त्याचबरोबर मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. परंतु प्रत्यक्षात हेक्टरी पीक विमा किती मिळेल, कोणत्या पिकाचा मिळेल, याबाबतचे जे अपडेट आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊच. परंतु काल जो निर्णय झालेला आहे, काल निर्णयामध्ये हे स्पष्ट झालं की पीक विम्याचा वाटपाचा आदेश विमा कंपनीला काढलेला राज्यस्तरीय समितीने. परंतु त्याबाबत आकडेवारी आपल्याला सांगणं गरजेचं होतं. त्यात कमीत कमी 4 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं वाटप धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे पुढची प्रक्रिया आता लवकरात लवकर सुरू होईल व कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही सुरू होईल. आता मुख्य मुद्दा राहिला धाराशिव झालं. आता लातूर आणि बीड याबाबतच्या खूप शेतकरी कमेंट करत आहेत की आमचं काय झालं. तर ज्या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगावर विमा कंपनीनं आक्षेप घेतलेला होता व तो प्रश्न रखडलेला होता, तसाच प्रश्न बीड असो, लातूर असो, या दोन्हीही जिल्ह्यांचा आहे. त्यामुळं निश्चित याबाबतही लवकरच अपडेट येईल. ज्याप्रमाणे हा प्रश्न निकाली लागलेला आहे, त्याचप्रमाणे बीड आणि धाराशिवचाही प्रश्न निकाली लागून त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होईल. परंतु सध्या या दोन्ही जिल्ह्यांच्या अजून कुठल्याही अपडेट आलेले नाहीत. परंतु याही दोन्ही जिल्ह्यांचा प्रश्न लवकरात लवकर मिटणार आहे. कारण धाराशिवचा प्रश्न काल मिटलेला आहे. त्याच पद्धतीनं बीड असो, त्याचबरोबर लातूर असो, दोन्हीही जिल्ह्यांचाही प्रश्न लवकरात लवकर निकाली निघून त्याही जिल्ह्यांसाठी निधी मंजूर होईल व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होईल. त्यामुळं बीड आणि लातूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी काही काळजी करू नका. ज्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्याचा प्रश्न काल मिटलेला आहे, त्याचप्रमाणे बीड आणि लातूरचाही प्रश्न लवकरच निकाली निघून त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप सुरू होईल, कॅल्क्युलेशन सुरू होईल. आता प्रतीक्षा आहे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये बीड असो, लातूर असो, याही दोन्ही जिल्ह्यांचा प्रश्न निकाली निघण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा. त्याबाबत निश्चित अपडेट आली की लागले चॅनलवर आपण व्हिडिओ घेऊ. परंतु सध्या तरी धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयाचं पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. हा पीक विमा पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा असल्यामुळं विमा कंपनीनं यावर आक्षेप घेतल्यामुळं इतका लेट या शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला होतोय. आता विमा कंपनीच्या पुढच्या प्रोसेस, विमा कंपनी पुढे काय म्हणते, या गोष्टी आता पुढे येणारच आहेत. त्याबाबत निश्चित आपण अपडेट घेऊच त्या पुढचे अपडेट आल्यानंतर. परंतु सध्या तरी राज्यस्तरीय समितीनं
336 कोटी रुपयाचं वाटप 4 लाख शेतकऱ्यांना करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील जे सोयाबीन उत्पादक आहेत, धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी सोयाबीनचा पीक विमा भरलेले शेतकरी आहेत, अशा सर्वांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. कारण अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील खूप शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि याच नुकसानीपोटी अखेर राज्यस्तरीय समितीनं 336 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचा आदेश दिलेला आहे. आता पुढच्या काय काय प्रोसेस होते, बीड असो लातूर असो, याबाबत काय अपडेट येते, पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेऊन आपण चॅनलवर येऊच. परंतु एक धाराशिव जिल्ह्याचा एक दिलासादायक अपडेट काल आली आणि त्यासाठी इतकी रक्कम जिल्ह्यासाठी येणार आहे, ह्यासाठी आपण आज आकडेवारी घेऊन हा व्हिडिओ बनला आहे. तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धाराशिव असो, लातूर असो, बीड असो, इतर जिल्ह्यातील ज्या काही पीक विम्याचे प्रश्न आहेत त्याबाबत निश्चित कमेंट करा. त्याबाबत आपण निश्चित उत्तर देऊ. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.